हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन, लेक्चर नंबर 26. आणि त्यामध्ये आज आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अरील हॅलाइड. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, पहिले तर सबस्टिट्यूशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे वेअर वन atom or group of atom is replaced by another atom or group of atom is called as substitution reaction. And when one electrophile is replaced by another electrophile, that is called as electrophilic substitution reaction. आता या रिॲक्शन्स ज्या आपण शिकणार आहोत अरील हॅलाइडच्या, या सगळ्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण लक्षामध्ये घेणार आहोत. सगळ्यात पहिली आहे हॅलोजनेशन. हॅलोजनेशन रिॲक्शन आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. बघा, आपण क्लोरोबेन्झिन घेतलेला आहे C6H5Cl. दिस क्लोरोबेन्झिन व्हेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस FeCl3. जेव्हा क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन आपण क्लोरीन सोबत घेतो इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस FeCl3, तेव्हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाल्याचं आपल्याला दिसतं. कशा पद्धतीने होते रिॲक्शन ते आपण इथे लक्षात घेऊ. बघा, हा जो क्लोरोबेन्झिन आहे त्याला मी पुन्हा एकदा तुमच्या समोर काढतो. आता हा जो क्लोरोबेन्झिन आपण घेतलेला आहे त्याच्या ऑर्थो पोझिशनचा हा हायड्रोजन, हा कार्बन आहे आणि हा हायड्रोजन आहे. कार्बन हा नॉन मेटल, स्ट्रॉंगर नॉन मेटल आहे ॲज कम्पेअर टू हायड्रोजन, आणि त्यामुळे त्याच्यावरती असतो निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजनवरती असतो पॉझिटिव्ह चार्ज. आता हा जो Cl2 आहे, हा Cl2 आपण इथे दाखवला. खरं पाहिलं तर Cl2 हा सिमेट्रिकल मॉलिक्यूल आहे, म्हणजे यामध्ये खरं तर सिमेट्रिकल ब्रेकिंग म्हणजे होमोलिटिक फिशन व्हायला पाहिजे. तर होमोलिटिक फिशन न होण्याचं कारण आहे अनहायड्रस FeCl3. हा इथे लेविस ॲसिड म्हणून काम करतो आणि या Cl2 मध्ये हेट्रोलॅटिक फिशन घडवून आणण्यासाठी तो अनहायड्रस FeCl3 जबाबदार आहे. यामुळे काय होतं, सिमेट्रिकल ब्रेकिंग होण्याच्या ऐवजी अनसिमेट्रिकल ब्रेकिंग होतं. हे जे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत दे गोज टुवर्ड्स वन ऑफ द क्लोरीन ॲटम विच गेट्स निगेटिव्ह चार्ज अँड अनदर क्लोरीन गेट्स पॉझिटिव्ह चार्ज. कोणत्या फिशनमुळे सांगितलं आपण, हेटेरोलॅटिक फिशन. हे जे हेट्रोलॅटिक फिशन आहे हे या सिमेट्रिकल मॉलिक्यूलमध्ये का घडलं? खरं तर सिमेट्रिकल मॉलिक्यूल प्रिफर करतो होमोलॅटिक फिशनला, तर ते घडलं याच्या उपस्थितीमुळे अनहायड्रस FeCl3. या अनहायड्रस FeCl3 मुळे हेट्रोलॅटिक फिशन झालं. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन एका क्लोरीनकडे गेले, त्या क्लोरीनवर निगेटिव्ह, दुसऱ्या क्लोरीनवर पॉझिटिव्ह. आता काय होत आहे, धिस H+ आयन इज रिप्लेस्ड बाय Cl+ आयन. H+ इलेक्ट्रोफाइल, Cl+ इलेक्ट्रोफाइल, मग H+ इज रिप्लेस्ड बाय Cl+. याचाच अर्थ वन इलेक्ट्रोफाइल इज रिप्लेस्ड बाय अनदर इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि हा क्लोरीन इथे लागतो आणि हा H आणि Cl या ठिकाणी बाय प्रॉडक्ट म्हणून बाजूला पडल्याचं आपल्याला दिसून येतं. तर HCl इज ऑप्टेन हिअर ॲज अ बाय प्रॉडक्ट. HCl हा बाय प्रॉडक्ट म्हणून आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता हा मिळाला, मग ऑर्थो पोझिशनचा H+ जाऊन तिथे Cl+ गेलाय. मग ऑर्थोला आपल्याला त्या ठिकाणी क्लोरीन अटॅच झाल्याचं दिसतं आणि जो प्रॉडक्ट आहे तो 1,2-डायक्लोरोबेन्झिन आपल्याला मिळत असतो. पण जसं ऑर्थोपाशी ही रिॲक्शन होते तशीच ही काही प्रमाणात पॅरापाशी सुद्धा झाल्याचं दिसतं. मग पॅरापाशी म्हणजे काय होईल, इथल्याच्या ऐवजी इथला H+ गेल्याचं तुम्हाला दिसेल. H+ इज रिप्लेस्ड बाय Cl+, आणि त्या केसमध्ये तुम्हाला पॅरा डेरिव्हेटिव्ह मिळेल. तो असेल 1,4-डायक्लोरोबेन्झिन. आता 1,2-डायक्लोरोबेन्झिन आणि 1,4-डायक्लोरोबेन्झिन असं दोघांचं मिक्सचर आपल्याला मिळतं आणि बाय प्रॉडक्ट असतो ट्वाइस ऑफ HCl. आता HCl कसा मिळाला, Cl- आणि H+ या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे HCl आहे. आता 1,2-डायक्लोरोबेन्झिन 1,4-डायक्लोरोबेन्झिन या दोघांचं मिक्सचर मिळालं. त्याचं जेव्हा ॲनालिसिस केलं तेव्हा लक्षात आलं की 1,4-डायक्लोरोबेन्झिन दॅट इज पॅरा प्रॉडक्ट इज ऑप्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट अँड ऑर्थो प्रॉडक्ट इज ऑप्टेन ॲज अ मायनर प्रॉडक्ट. पुन्हा रिॲक्शन लक्षात घ्या. ही रिॲक्शन एकदा व्यवस्थित लक्षात घेतली की बाकी सगळ्या रिॲक्शनमध्ये तेच टेक्निक आपल्याला वापरायचं आहे. Chlorobenzene when reacts with a chlorine in presence of anhydrous FeCl3, then we get 1,2-dichlorobenzene as a minor product and 1,4-dichlorobenzene as a major product.
फर्दर इथे आपण Cl2 विषयी लिहिलं. Cl2 हा सिमेट्रिकल मॉलिक्यूल आहे. खरं तर यामध्ये होमोलॅटिक फिशन व्हायला पाहिजे होतं, पण अनहायड्रस FeCl3 त्यामध्ये हेट्रोलॅटिक फिशन घडवून आणतो. त्यामुळे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन एका क्लोरीनकडे जातात. त्या क्लोरीनला मिळतो निगेटिव्ह चार्ज, दुसऱ्या क्लोरीनला मिळतो पॉझिटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह चार्ज क्लोरीन जो आहे, क्लोरोनियम आयन, हा या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनच्या H+ ला रिप्लेस करतो आणि दोन प्रॉडक्टचं मिक्सचर आपल्याला मिळतं. 1,2 डायक्लोरोबेन्झिन 1,4 डायक्लोरोबेन्झिन. त्यात पॅरा प्रॉडक्ट हा मेजर प्रॉडक्ट आहे, म्हणजे 1,4 डायक्लोरोबेन्झिन इज ऑब्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट. दिस इज अबाउट हॅलोजनेशन ऑफ अरिल हॅलाइड. हे आपण हॅलोजनेशन ऑफ अरिल हॅलाइड इन द बेन्झिन रिंग या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेलं आहे. दुसरी रिॲक्शन आहे नायट्रेशन रिॲक्शन. आता नायट्रेशन रिॲक्शनमध्ये क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन आपण करणार आहोत कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन अलॉंग विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अलॉंग विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण ही रिॲक्शन करतोय आणि या दोघांचं जे मिक्सचर आहे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या मिक्सचरला नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हटलं जातं. या ठिकाणी सुद्धा आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाल्याचं दिसून येणार आहे. कशा पद्धतीची रिॲक्शन असणार आहे आपण बघू. इथे तुम्हाला आता हे समजलेलं आहे की क्लोरोबेन्झिनमध्ये ऑर्थो पोझिशनला C-H+, तसंच पॅरा पोझिशनला C-H+ कसं डेव्हलप होतं. आता हा जो HNO3 आहे, या HNO3 विषयी आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे. आता Clच्या ऐवजी आपण काय घेणार, HNO3. हा HNO3 कसा लिहितो मी बघा, HONO2 या पद्धतीने इथे आपण लिहिणार आहे. इथे OH- आणि NO2+, म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड HNO3 हा याला स्प्लिटअप करून मी लिहिलेला आहे. हियर H+ इज रिप्लेस्ड बाय NO2+. H+ इज रिप्लेस्ड बाय NO2+. अशी रिॲक्शन झाल्याचं दिसेल. आणि 1-क्लोरो-2 नायट्रोबेन्झिन हा एक प्रॉडक्ट आणि पॅरा पोझिशनला जर का H+ इज रिप्लेस्ड बाय NO2+ जर का झालं तर तुम्हाला 1-क्लोरो-4 नायट्रोबेन्झिन हा प्रॉडक्ट मिळत असतो. म्हणजे ऑर्थो आणि पॅराचं मिक्सचर मिळतं. आणि इथे सुद्धा पॅरा हा मेजर प्रॉडक्ट आहे आणि ऑर्थो हा मायनर प्रॉडक्ट आहे. इथे काही गोष्टी लक्षामध्ये घ्या. नायट्रेटिंग मिक्सचर इज द mixture of concentrated nitric acid and concentrated sulfuric acid. HNO3 can be written as HONO2 OH- NO2+. रिॲक्शन मध्ये H+ is replaced by NO2+. दोन ठिकाणी हे सबस्टिट्यूशन होणार. एकदा ऑर्थो पोझिशनला एकदा पॅरा पोझिशनला दोघांचं मिक्सचर मिळणार. त्यातला ऑर्थो प्रॉडक्ट हा मायनर आणि पॅरा प्रॉडक्ट हा मेजर मिळाल्याचं दिसतं. आणि इथे सुद्धा बाय प्रॉडक्ट असतो. कोणता बाय प्रॉडक्ट मिळेल सांगा. हा OH आणि H म्हणजे H2O, म्हणजे ट्वाइस ऑफ H2O इज ऑब्टेन ॲज अ बाय प्रॉडक्ट हियर. पुन्हा कोण आहे हा, क्लोरोबेन्झिन. व्हेन ट्रीटेड विथ अ नायट्रेटिंग मिक्सचर, दॅट इज मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, देन वी गेट 1-क्लोरो-2 नायट्रोबेन्झिन 1-क्लोरो-4 नायट्रोबेन्झिन. हे मिक्सचर आपल्याला या ठिकाणी मिळतं. या मिक्सचरमध्ये हा जो ऑर्थो प्रॉडक्ट आहे हा मायनर आणि पॅरा प्रॉडक्ट जो आहे तो आपल्याला मेजर मिळाल्याचं दिसून येतं. पुढे आपण एक गोष्ट यामध्ये महत्त्वाची सांगितलेली आहे की हियर H+ इज रिप्लेस्ड बाय NO2+. मी HNO3चं स्प्लिटअप कसं दिलं, OH-NO2, OH वर निगेटिव्ह, NO2 वरती पॉझिटिव्ह. H+ इज रिप्लेस्ड बाय NO2+ किंवा H+ इज रिप्लेस्ड बाय NO2+ पॅरा पोझिशनला सुद्धा. या दोघांचं मिक्सचर मिळालं. हा असेल मायनर आणि हा कोण असेल इथे मेजर प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं दिसतं. दिस इज अबाउट नायट्रेशन ऑफ क्लोरोबेन्झिन. तिसरी जी रिॲक्शन आपल्याला घ्यायची आहे ती आहे सल्फोनेशन रिॲक्शन. आता सल्फोनेशन रिॲक्शन मध्ये काय बघा, क्लोरोबेन्झिन व्हेन हिटेड विथ अ सल्फ्युरिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, देन वी गेट 2-क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ॲसिड अँड 4-क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ॲसिड. म्हणजे पुन्हा ऑर्थो प्रॉडक्ट आणि पॅरा प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. या दोघांचं मिक्सचर मिळत असतं. ऑर्थो प्रॉडक्ट हा मायनर आणि पॅरा प्रॉडक्ट हा मेजर मिळाल्याचं आपल्याला दिसतं. रिॲक्शन कशी होणार आहे, हा क्लोरोबेन्झिन H2SO4 सोबत जेव्हा रिॲक्शन मध्ये भाग घेतो तेव्हा HOSO3H
असं त्याचं स्प्लिटअप आपण करू H2SO4चं, H2S आणि हा O4, तर HOSO3H, OH वर निगेटिव्ह आणि SO3H वरती पॉझिटिव्ह. हिअर H प्लस इज रिप्लेस्ड बाय SO3H प्लस. वन इलेक्ट्रोफाइल इज रिप्लेस्ड बाय अनदर इलेक्ट्रोफाइल, and this substitution sometimes takes place at ortho position and sometimes takes place at para position, so that we get a mixture of ortho and para product where para product is major. याचं नाव जरा व्यवस्थित लक्षात घ्याल. बेन्झिन रिंगला Cl आणि SO3H हे जर का ऑर्थो पोझिशनला असले तर याला म्हणतो आपण 2 क्लोरो, आणि हा जो आहे क्लोरीनवर हात ठेवला मी, उरलेला कोण आहे मागे सांगितलं होतं बेन्झिन सल्फोनिक ॲसिड आहे, मग हा झाला 2 क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. याला क्लोरीनवर हात ठेवला तर हा बेन्झिन सल्फोनिक ॲसिड आहे आणि त्याच्या चौथ्या पोझिशनला क्लोरीन आहे, म्हणून 4 क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड आपल्याला मिळाला आहे. हा ऑर्थो प्रॉडक्ट आणि हा पॅरा प्रॉडक्ट, आणि पॅरा प्रॉडक्ट इज ऑप्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट असं आपण त्या ठिकाणी सांगत असतो. म्हणजे इथे सुद्धा सगळ्या ठिकाणी पॅरा प्रॉडक्ट हा मेजर आहे. सगळ्या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन झालंय. इथे H प्लस इज रिप्लेस्ड बाय Cl प्लस, इथे H प्लस इज रिप्लेस्ड बाय NO2 प्लस, इथे H प्लस इज रिप्लेस्ड बाय SO3H प्लस. 3 रिॲक्शन झाल्या, हॅलोजनेशन, नायट्रेशन आणि सल्फोनेशन. नाव द नेक्स्ट रिॲक्शन इज, इट इज फ्रिडल-क्राफ्ट अल्किलेशन रिॲक्शन. फ्रिडल-क्राफ्ट अल्किलेशन रिॲक्शन कशी होणार रिॲक्शन बघा. क्लोरोबेन्झिन व्हेन रिॲक्ट्स विथ मिथिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, देन व्हॉट हॅपन. हा जो CH3Cl आहे त्याला CH3 वरती प्लस आणि Cl वरती मायनस आहे. इथे दाखवू आपण वाटलं असतं, इथे आपल्याला तो CH3Cl दाखवता येईल. CH3Cl, CH3 वरती प्लस Cl वरती मायनस. हिअर H प्लस इज रिप्लेस्ड बाय CH3 प्लस ॲट ऑर्थो पोझिशन ॲज वेल ॲज इट कॅन टेक्स प्लेस ॲट पॅरा पोझिशन. म्हणजे इथला H प्लस जाणार तिथे CH3 येणार, असा इथला जाणार इथे CH3 येणार. म्हणजे जो प्रॉडक्ट मिळतो तो कोण आहे मग, 1 क्लोरो 2 मिथिल बेन्झिन, किंवा इथे 1 क्लोरो 4 मिथिल बेन्झिन. हा ऑर्थो प्रॉडक्ट, हा पॅरा प्रॉडक्ट. विच वन इज मेजर, द पॅरा प्रॉडक्ट इज मेजर अँड ऑर्थो प्रॉडक्ट इज मायनर. इथलं रिप्लेसमेंट काय आहे, तर H प्लस ॲट ऑर्थो ॲज वेल ॲज ॲट पॅरा पोझिशन इज रिप्लेस्ड बाय CH3 प्लस. आणि बाय प्रॉडक्ट कोण असेल सांगा. बाय प्रॉडक्टचा जर का विचार केला, हा Cl मायनस आणि हा H प्लस, म्हणजे ट्वाइस ऑफ HCl हा आपल्याला बाय प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं दिसून येईल. काय आहे फ्रिडल-क्राफ्ट अल्किलेशन. फ्रिडल-क्राफ्टच्या सगळ्या रिॲक्शन या कोणाच्या प्रेझेन्समध्ये होणार आहेत, तर अनहायड्रस AlCl3च्या प्रेझेन्समध्ये होणार आहे. दिस इज फ्रिडल-क्राफ्ट अल्किलेशन. क्लोरोबेन्झिन व्हेन रिॲक्ट्स विथ मिथिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, देन वी गेट 1 क्लोरो 2 मिथिल बेन्झिन ऑर्थो प्रॉडक्ट, 1 chloro 4 methyl benzene para product, and the para product is obtained as a major product. 4 रिॲक्शन्स आपण घेतल्या. हॅलोजनेशन, H प्लस इज रिप्लेस्ड बाय Cl प्लस. नायट्रेशन, H प्लस इज रिप्लेस्ड बाय NO2 प्लस. नंतर सल्फोनेशन, H प्लस इज रिप्लेस्ड बाय SO3H प्लस. फ्रिडल-क्राफ्ट अल्किलेशन, H प्लस इज रिप्लेस्ड बाय CH3 प्लस. अशा आपण सध्या 4 रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत. Next, electrophilic substitution reaction of aryl halide is Friedel-Crafts acylation reaction. Electrophilic substitution आपण Friedel-Crafts acylation reaction लक्षामध्ये घेणार आहे. बघा, chlorobenzene when reacts with acetyl chloride in presence of anhydrous AlCl3, then electrophilic substitution reaction takes place. कशी होणार. क्लोरोबेन्झिन आपण दाखवू इथे. हा घेतला आपण क्लोरोबेन्झिन, बरोबर आहे. त्याच्या ऑर्थो पोझिशनला आता सांगितलंय तुम्हाला H प्लस वर पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह. इथे आहे CH3COCl. यापैकी या CH3 वरती आपल्याला जो ग्रुप आल्याचा या ठिकाणी दिसेल CH3CO वरती, तो पॉझिटिव्ह असणार, Cl वरती काय असणार, निगेटिव्ह. म्हणजे H प्लस इज रिप्लेस्ड बाय COCH3 ग्रुप, दॅट इज ॲसिटिल ग्रुप और जनरल असिल ग्रुप. H प्लस इज रिप्लेस्ड बाय ॲसिटिल ग्रुप. जनरलमध्ये त्याला असिल म्हणतात. RC डबल बॉन्ड O म्हणजे असिल. आणि असिल मधलं एक उदाहरण आहे CH3C डबल बॉन्ड O, ते झालं ॲसिटिल.
तर याला तुम्ही जनरल असिल म्हणू शकता आणि पर्टिक्युलरमध्ये ॲसिटिल म्हणू शकता. म्हणून रिॲक्शन आहे फ्रिडल क्राफ्ट असिलेशन. आणि CH3COCl जर का आपण वापरलं म्हणजे ॲसिटिल क्लोराईड जर का वापरला तर असिलेशनच्या ऐवजी ॲसिटिलेशन सुद्धा आपण तिथे म्हणू शकतो. तर हा ॲसिटिल ग्रुप या ठिकाणी H+ ला रिप्लेस करणार आहे. वन इलेक्ट्रोफाईल इज रिप्लेस्ड बाय अनदर इलेक्ट्रोफाईल. बघा, क्लोरोबेन्झिन व्हेन रिॲक्ट्स विथ ॲसिटिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 देन H+ इज रिप्लेस्ड बाय COCH3+ ग्रुप. H+ is replaced by acetyl group or acyl group, and this replacement or substitution it takes place at ortho position as well as at para position. जसं ऑर्थो पोझिशनला होणार तसंच पॅरा पोझिशनला, आणि दोघांचं मिक्सचर आपल्याला मिळेल. इथे कोणता प्रॉडक्ट मिळेल बघा, H+ गेला तिथे लागला COCH3, इथे पण H+ गेला COCH3. एक काम करा, या क्लोरीनला विसरा, बेन्झिन रिंगला COCH3 जर का असेल तर काल परवाला आपण नाव बघितलंय ॲसिटोफिनोन, आणि त्याच्या दुसऱ्या पोझिशनला क्लोरीन आहे म्हणून 2-क्लोरोॲसिटोफिनोन. इथे या क्लोरीनला विसरा, तुम्हाला दिसतोय ॲसिटोफिनोन, C6H5C डबल बॉन्ड OCH3 ॲसिटोफिनोन. हा 1 2 3 4 चौथ्या पोझिशनला क्लोरीन आहे म्हणून 4-क्लोरोॲसिटोफिनोन. आणि पॅरा प्रॉडक्ट इज ऑब्टेन्ड ॲज अ मेजर प्रॉडक्ट. जो पॅरा प्रॉडक्ट आहे तो तुम्हाला मेजर प्रॉडक्ट म्हणून इथे मिळाल्याचं दिसून येतं. काय रिॲक्शन आहे? फ्रिडल क्राफ्ट असिलेशन रिॲक्शन. Chlorobenzene when reacts with acetyl chloride in presence of anhydrous AlCl3, then we get mixture of 2-chloroacetophenone and 4-chloroacetophenone, where 4-chloroacetophenone is obtained as a major product. तो major product म्हणून आपल्याला मिळाल्याचं दिसतं. Here H+ is replaced by COCH3 and this replacement takes place at ortho position as well as at para position. This is Friedel-Crafts acylation reaction, and these are the electrophilic substitution reactions of aryl halide. Some extra reactions आपल्याला आता बघायचे आहे. त्यामध्ये आहे वुड्स फिटिंग रिॲक्शन. याआधी आपण वुड्स रिॲक्शन बघितली आहे, अर्थात त्यावेळेला वुड्स फिटिंग हा पण उल्लेख मी तुम्हाला केलेला होता. इव्हन फ्रँकलाईन रिॲक्शन सुद्धा आपण घेतलेली होती. इथे आपल्याला आता वुड्स फिटिंग रिॲक्शन बघायची आहे. वुड्स रिॲक्शन मध्ये काय असतं? 2 molecules of alkyl halide when reacts with a sodium metal in presence of dry ether we get higher alkane, that is called as Woods reaction. तिथे दोघही अल्किल हॅलाइड घेतो आपण वुड्स रिॲक्शन मध्ये. वुड्स फिटिंग रिॲक्शन मध्ये एक अल्किल हॅलाइड आणि एक अरिल हॅलाइड त्याची सोडियम मेटल सोबत रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर आपण घेणार आहोत. आता बघा काय करतो आपण, एक राऊंड बॉटम फ्लास्क घेतो, त्याच्यामध्ये कोणाकोणाचं मिक्सचर घेणार आपण, तर त्यात घेणार आपण मिथिल ब्रोमाइड, नंतर ब्रोमो बेन्झिन, नंतर सोडियम, त्यात टाकणार ड्राय इथर. या चौघांचं मिक्सचर आपण घेतलं. चौघांचं मिक्सचर घेतल्यानंतर त्या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये कोणकोणत्या रिॲक्शन होण्याची शक्यता असते? पहिली शक्यता, याचेच 2 मॉलिक्यूल हे सोडियम सोबत रिॲक्ट होतील, आणि याचेच 2 मॉलिक्यूल जर का सोडियम सोबत रिॲक्ट झाले तर CH3CH3 इथेन हा तुम्हाला तिथे प्रॉडक्ट मिळणार आहे. दुसरी शक्यता असते, याचेच ब्रोमोबेन्झिनचेच 2 मॉलिक्यूल सोडियम सोबत रिॲक्ट होतील, अशा वेळी तुम्हाला डायफिनिल हा मिळाल्याचं दिसून येईल. आणि तिसरी शक्यता, ब्रोमोबेन्झिनचा 1 मॉलिक्यूल आणि मिथिल ब्रोमाइडचा 1 मॉलिक्यूल या दोघांची रिॲक्शन सोडियम मेटल सोबत झाल्याचं दिसलं तर तुम्हाला या ठिकाणी मिथिल बेन्झिन म्हणजे टोल्यून मिळाल्याचं दिसतं. म्हणजे तिघांचं मिक्सचर मिळतंय आपल्याला. इथेन मिळेल, डायफिनिल मिळेल आणि मिथिल बेन्झिन म्हणजे टोल्यून, असं तिघांचं मिक्सचर आपल्याला इथे मिळाल्याचं दिसून येत आहे. ठीक आहे की नाही? काय सांगितलंय बघा, वुड्स फिटिंग रिॲक्शन, अल्किल हॅलाइड अँड अरिल हॅलाइड यांचं मिक्सचर रिॲक्ट्स विथ अ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. जेव्हा डिफरंट रिॲक्टंट हे सोडियम मेटल सोबत रिॲक्ट होतात तेव्हा 3 प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. हेच 2 ग्रुप कनेक्ट करा, CH3CH3, इथेच प्रॉडक्ट दिसतात बघा तुम्हाला. CH3 BRN आहे, याचेच 2 CH3 इथेन. हेच दोघं फिनिल ग्रुपला फिनिल ग्रुप, डायफिनिल, आणि याचा एक आणि याचा एक म्हणजे फिनिल ग्रुपला CH3 म्हणजे कोण मिळालेला आहे? टोल्यून. असं आपल्याला मिक्सचर मिळाल्याचं या ठिकाणी दिसून येतं. समजा आपण फक्त घेतला ब्रोमोबेन्झिन आणि त्याची सोडियम मेटल सोबत जर का रिॲक्शन घेतली म्हणजे दोन्हीही अरिल हॅलाइडचे मॉलिक्यूल आहे, मग ही फिटिंग रिॲक्शन आहे. When 2 aryl halide, that is 2 bromobenzene molecule reacts with a sodium metal in presence of dry ether, अशा वेळेला बाय प्रॉडक्ट जो आहे तो बाय प्रॉडक्ट असेल twice of NaBr.
है ना, आणि हा फिनिल ग्रुप याला अटॅच होईल आणि बायफिनिल हा आपल्याला प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं दिसून येणार आहे. तर दीज आर द रिॲक्शन्स ऑफ अरिल हॅलाइड. या अरिल हॅलाइडच्या रिॲक्शन्स आपण बघितल्या. आतापर्यंत 3 प्रकारच्या रिॲक्शन अरिल हॅलाइडच्या आपण बघितल्या. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण बघितली, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण बघितली आणि त्याचबरोबर वुड्स फिटिंग आणि फिटिंग रिॲक्शन सुद्धा आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेली आहे. नाव the orthopara nature of electrophilic aromatic substitution reaction in aryl halide. या ज्या इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन अरिल हॅलाइड होतात, या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला का होतात याच्याविषयी आपल्याला आता स्पष्टीकरण लक्षामध्ये घ्यायचं आहे. चला, अरिल हॅलाइड म्हणून मी क्लोरोबेन्झिन या ठिकाणी घेतलेलं आहे. आता हे जे क्लोरोबेन्झिन आहे याचं रेझोनन्स मी तुम्हाला 2 वेळा समजून सांगितलेलं आहे लास्ट पिरियडमध्ये. मग क्लोरोबेन्झिनचे रेझोनन्स स्ट्रक्चर जर का आपण बघितले तर तुम्हाला असं लक्षात येतं की निगेटिव्ह चार्ज इज डेव्हलप ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. And as the negative charge is developed at ortho and para position, naturally aryl halide are ortho-para directing with respect to electrophilic substitution reaction. काय आहे बघा, अरिल हॅलाइडच्या रेझोनन्स स्ट्रक्चरला बघितल्यानंतर, रेझोनन्स इफेक्टला बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की निगेटिव्ह चार्ज हा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला डेव्हलप आहे. म्हणजे हा जो निगेटिव्ह चार्ज आला हा कार्बनवरती आहे. मग जर का ऑर्थो पोझिशनच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे तर जो येणारा इलेक्ट्रोफाईल म्हणजे जनरली पॉझिटिव्हली चार्जड जो इलेक्ट्रोफाईल आहे तो साहजिकच निगेटिव्ह चार्ज कार्बनवर अटॅक करेल, म्हणजे ऑर्थो पोझिशनला अटॅक करेल, किंवा निगेटिव्ह चार्ज कार्बन जो पॅरा पोझिशनला आहे त्याच्यावरती अटॅक करेल. आणि म्हणून आपण म्हणतोय की ॲज द निगेटिव्ह चार्ज इज डेव्हलप ॲट द ऑर्थो पॅरा पोझिशन, आणि तोही स्पेशली कार्बन, दॅट्स वाय अरिल हॅलाइड्स आर ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग विथ रिस्पेक्ट टू SE रिॲक्शन, दॅट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पुन्हा एकदा लक्ष द्या, या रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसतं ऑर्थो पोझिशनच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज, पॅरा पोझिशनच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज, ऑर्थो पोझिशनच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज हा निर्माण झालेला असतो. मग जेव्हा केव्हा इलेक्ट्रोफाईल या अरिल हॅलाइडवरती अटॅक करेल तर तो पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोफाईल साहजिकच अशा ठिकाणी जाईल जिथे निगेटिव्ह चार्जची इंटेन्सिटी जास्त आहे. म्हणजेच ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला तो इलेक्ट्रोफाईल अटॅक झाल्याचं दिसेल. आणि म्हणून म्हटलं की अरिल हॅलाइड हे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता विचार करा, हा क्लोरोबेन्झिन घेतला, हा इलेक्ट्रोफाईल घेतला. आता हा जो इलेक्ट्रोफाईल आहे हा साहजिकच ऑर्थो पोझिशनला अटॅक करणार आहे. आता ऑर्थो पोझिशनला जेव्हा तो अटॅक करतो, तो अटॅक कसा होतो बघा. तर इथले जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे, या पाय इलेक्ट्रॉन्सच्या मदतीने हा इलेक्ट्रोफाईल या कार्बनसोबत बॉन्ड तयार करतो. आता E+ म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. मग हा बॉन्ड कसा तयार करेल, तर हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे हे या ठिकाणी भाग घेतात आणि या इलेक्ट्रोफाईलला या कार्बनसोबत बॉन्ड तयार करायला मदत करतात. आणि म्हणून इथे या कार्बनसोबत या इलेक्ट्रोफाईलचा बॉन्ड तयार झाला आहे. त्याचा ऑलरेडी हायड्रोजनसोबत बॉन्ड होताच, इथे आपण दाखवलेलं नाही आहे, पण हा कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहेच. तर तो कार्बन हायड्रोजन बॉन्ड जैसे थे त्याला सोबतीला अजून कोणता बॉन्ड तयार झाला, आता कार्बन इलेक्ट्रोफाईल. मग कार्बन इलेक्ट्रोफाईल बॉन्ड तयार होण्यासाठी हे इथले इलेक्ट्रॉन्स वापरले गेले, म्हणून इथे आपण आता ते इलेक्ट्रॉन दाखवलेले नाही. आणि मग काय झालं, हे इलेक्ट्रॉन्स वापरले गेले म्हणजे या कार्बनची व्हॅलन्सी किती झाली, 1 2 3, म्हणजे त्याच्यावर कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे कार्बोकॅटायन या ठिकाणी डेव्हलप झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. काय डेव्हलप झालंय, कार्बोकॅटायन. काय म्हणतोय बघा, क्लोरोबेन्झिन आणि इलेक्ट्रोफाईल यांच्यातली रिॲक्शन. मग आता इलेक्ट्रोफाईल या ऑर्थो पोझिशनच्या कार्बनसोबत बॉन्ड तयार करणार, त्यासाठी इलेक्ट्रॉन कुठून आले, तर या पाय इलेक्ट्रॉननी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि CH बॉन्ड जैसे थे आणि CE बॉन्ड पण जैसे थे सध्या. आणि या कार्बनवरती आता पॉझिटिव्ह चार्ज येईल कारण त्याची व्हॅलन्सी 3 झालेली असते. अशा तऱ्हेने इथे कार्बोकॅटायन आपल्याला मिळाल्याचं दिसतं. जर का पॅरा पोझिशनचा विचार केला तर इथे जेव्हा कार्बनसोबत हा इलेक्ट्रोफाईल बॉन्ड तयार करेल त्याला लागणारे इलेक्ट्रॉन या पाय इलेक्ट्रॉन पासून घेतलेले असतील. मग इथे CH बॉन्ड तर आहेच,
पुन्हा CE बॉन्ड सुद्धा तयार झाल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजे या पद्धतीची अरेंजमेंट होईल. आता या कार्बनची व्हॅलन्सी 3 राहील. 3 कशी राहील बघा, हा एकच बॉन्ड आहे, डबल बॉन्डचा एक बॉन्ड झाला जरी दाखवला, हा एक, हा दुसरा, आणि याचा हायड्रोजन सोबतचा एक बॉन्ड आहे. म्हणजे 3 बॉन्ड त्या कार्बन सोबत आहे. खरं तर 4 पाहिजे होते, आता 3च बॉन्ड आहे. म्हणजे या कार्बनवरती कुठला चार्ज आलेला आहे, पॉझिटिव्ह चार्ज तयार झालाय. म्हणजे इथे कार्बोकॅटायन तयार झालाय. इंटरनल रिअरेंजमेंटमध्ये काय होतं की हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे हे इकडे शिफ्ट होतात आणि हे इकडे शिफ्ट झाले म्हणजे या कार्बनची व्हॅलन्सी जी 3 झाली होती ती पुन्हा 4 होते. या कार्बनची पण व्हॅलन्सी 4 राहते, पण या कार्बनची अडचण निर्माण होते 1, 2 आणि 3च होते. म्हणजे या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं दिसतं. म्हणजे इथे आपल्याला कार्बोकॅटायन मिळालेला आहे. इथे सुद्धा कार्बोकॅटायन मिळाला, इथे सुद्धा कार्बोकॅटायन मिळाला. हा आहे तुमचा ऑर्थो अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल, हा आहे तुमचा पॅरा अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल. मग इलेक्ट्रोफाइलचा ऑर्थो अटॅक असो का इलेक्ट्रोफाइलचा पॅरा अटॅक असो, तुम्हाला कार्बोकॅटायन हा मिळाल्याचं दिसून येत आहे. आता कार्बोकॅटायन जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा या कार्बोकॅटायनवरती 2 प्रकारचे इफेक्ट काम करत असतात. एक आहे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा आहे रेझोनन्स इफेक्ट. आता निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कोणाचा, तर हा जो क्लोरीन आहे हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे आणि त्याचा असतो निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट -I इफेक्ट. हा काय करतो, हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. हा या बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतो आणि हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढतो. या कार्बनवरती आधीच पॉझिटिव्ह चार्ज होता, अजून त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन ओढल्या गेले म्हणजे याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढल्याचं आपल्याला दिसतं. अँड ॲज द इंटेन्सिटी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज ऑन धिस कार्बन increases, it means that carbonium ion gets destabilized. जेव्हा एखाद्या चार्जवरती एखादा जो आयन आहे त्याच्यावरचा चार्ज जर का कमी झाला म्हणजे तो स्टॅबिलाइज झाला, तो चार्ज जर का वाढला म्हणजे तो डिस्टॅबिलाइज झालेला आहे. इथे काय आहे, या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता काय होतं आहे, हा क्लोरीन यातले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन सुद्धा स्वतःकडे ओढतो. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची पण डिफिशियन्सी या कार्बनवरती डेव्हलप झाली. आधीच पॉझिटिव्ह चार्ज, हे इलेक्ट्रॉन गेल्यामुळे अजून पॉझिटिव्ह चार्ज वाढला. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज ऑन this carbon decreases. This is called as destabilization of carbonium ion and it takes place because of the -I, that is a negative inductive effect, that is electron withdrawing inductive effect of this halogen atom. आणि म्हणून साइडला लिहिलं आपण की C+ is destabilized by -I, that is negative inductive effect, that is electron withdrawing inductive effect of the halogen. आणि म्हणजेच हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे या कार्बोनियम आयनला काय करण्याचं काम करतो, डिस्टॅबिलाइज करण्याचं काम करतो. ज्या वेळेला इंडक्टिव्ह इफेक्ट त्या कार्बोनियमला डिस्टॅबिलाइज करण्याचं काम करत असतो त्याच वेळेला अजून एक इफेक्ट तिथे काम करतो आहे आणि तो इफेक्ट आहे रेझोनन्स इफेक्ट. तो मात्र स्टॅबिलाइज करण्याचं काम करणार आहे. बघा 2 इफेक्ट काम करतात आहे. 2 इफेक्ट कार्बोकॅटायनवरती काम करतात आहे. एक डिस्टॅबिलाइज करायचं काम करतो, एक स्टॅबिलाइज करायचं काम करतोय. इंडक्टिव्ह इफेक्ट डिस्टॅबिलाइज करायचं काम करतोय, रेझोनन्स इफेक्ट स्टॅबिलाइज करायचं काम करेल. रेझोनन्स इफेक्ट कसं काम करतो बघा, पहिले या वाक्याकडे लक्ष द्या. ॲट द सेम टाइम C+ इज स्टॅबिलाइज बाय रेझोनन्स इफेक्ट बाय द फॉर्मेशन ऑफ क्लोरोनियम आयन. क्लोरोनियम आयन त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे. कसा होईल बघा, इथे तुम्हाला काय दिसतंय, सध्या या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ही इथे शिफ्ट होते आणि सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड होतो. म्हणजे या कार्बनची व्हॅलन्सी 4 होऊन जाईल. मग काय स्ट्रक्चर मिळेल तुम्हाला बघा, या पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. इथे डबल बॉन्ड काढला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज गेला. हा E आणि H आपला जैसे थे आहेच, इथे H काढतो वरती आणि इथे E काढला. बाकी हे 2 बॉन्ड जैसे थे. आता मात्र क्लोरीन जो आहे त्याच्यावरती ज्या 3 लोन पेअर होता त्याच्याऐवजी 2च राहतील. म्हणजे एक लोन पेअर कमी झाली म्हणजे आता तो पॉझिटिव्ह चार्ज क्लोरीनवरती गेलाय. म्हणजेच काय झालं बघा, दॅट पॉझिटिव्ह चार्ज गेट डिलोकलाइज. तो जर का पूर्णपणे पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवरती असता तर कार्बन अनस्टेबल राहिला असता. आता त्याला त्याचा पॉझिटिव्ह चार्ज वाटून घेणारा अजून एक ॲटम मिळाला आहे, तो म्हणजे हॅलोजन. मग हा पॉझिटिव्ह चार्ज काही वेळ या कार्बनवरती असतो तर काही वेळ या क्लोरीनवरती असतो. म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीजेस अँड ॲज द इंटेन्सिटी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज ऑन दिस कार्बन ॲटम डिक्रीजेस इट गेट स्टॅबिलाइज. तो काय झाल्याचं दिसतं, स्टॅबिलाइज झाल्या
वाढल्याचं दिसतं. म्हणजे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट या कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढवण्याचं काम करतोय, म्हणजेच त्याला डिस्टॅबिलाइज करायचं काम करतोय. तर रेझोनन्स इफेक्ट या कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज वाटून घेण्यामध्ये त्या ठिकाणी इंटरेस्टेड आहे आणि तो क्लोरीन सोबत वाटल्या जातो. काही वेळा कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज, काही वेळेला क्लोरीनवरती पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला, म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बन डिक्रीजेस अँड दॅट इन्क्रीजेस द स्टॅबिलिटी ऑफ धिस कार्बोनियम आयन. जसं या ठिकाणी होतं तसं इथे पण होतं. या ठिकाणी काय होईल लक्ष द्या, इथे सुद्धा हा जो लोन पेअर आहे ही इकडे शिफ्ट होईल आणि ते सिंगल बॉन्डचं डबल बॉन्ड येईल. बघा या पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. इथे डबल बॉन्ड दाखवतो, बरोबर आहे. हे दोन बॉन्ड आधी जसे तसे होते. इथे आपला H आणि E सुद्धा जसाच्या तसा होता. फक्त या लोन पेअरने इथे डबल बॉन्ड केला, या कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण झाली. क्लोरीनवर मात्र दोनच लोन पेअर आहे, त्याच्यावर कुठला चार्ज आला, पॉझिटिव्ह. म्हणजे क्लोरीनने या कार्बनकडून पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी जो इंटेन्सिटी आहे ती वाटून घेतलेली आहे. म्हणजेच हा जो कार्बोनियम आयन आहे तो काय झालेला आहे, स्टॅबिलाइज. एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली आहे का, की हा जो क्लोरोबेन्झिन आपण घेतलेला आहे त्यातला हा जो कार्बो कॅटायन आहे त्याच्यावरती दोन इफेक्ट काम करतात. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट काम करतोय, जो कार्बनवरची पॉझिटिव्ह चार्जची इंटेन्सिटी वाढवतोय आणि त्याला डिस्टॅबिलाइज करतोय. दुसरा रेझोनन्स इफेक्ट आहे, जो कार्बनवरच्या पॉझिटिव्ह चार्जची इंटेन्सिटी कमी करतोय, म्हणजे त्याला स्टॅबिलाइज करतोय. याचा अर्थ हिअर टू इफेक्ट्स आर ॲक्टिंग सायमल्टेनियसली. वन इज इंडक्टिव्ह इफेक्ट, अदर इज रेझोनन्स इफेक्ट, अँड दे आर acting in opposite direction. Inductive effect try to destabilize the carbonium ion, while resonance effect try to stabilize the carbonium ion. आता एक जण डिस्टॅबिलाइज करतोय, एक जण स्टॅबिलाइज करतोय. मग प्रश्न पडतो होतं काय शेवटी, व्हॉट इज द रिझल्टंट इफेक्ट. मग रिझल्टंट इफेक्ट काय आहे बघा, इथे खाली काही महत्त्वाचे वाक्य दिले आहे. दस रेझोनन्स इफेक्ट अँड इंडक्टिव्ह इफेक्ट कॉम्पीट इच अदर. ते एकमेकाला कॉम्पीट करतात आहे, कारण एक डिस्टॅबिलाइज करतोय, एक स्टॅबिलाइज करतोय. मग व्हॉट इज द रिझल्टंट इफेक्ट. हाऊ एव्हर इंडक्टिव्ह इफेक्ट इज स्ट्रॉंगर और पॉवरफुल दॅन रेझोनन्स इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट पॉवरफुल आहे. मग इंडक्टिव्ह इफेक्ट पॉवरफुल आहे म्हणजे कार्बोनियम आयन काय होईल, डिस्टॅबिलाइज होईल ॲज अ रिझल्टंट इफेक्ट. हेन्स as the carbonium ion get destabilized, here what we can say, hence the reactivity controlled by strong inductive effect. कोण पॉवरफुल कोणता इफेक्ट आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. मग याची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती कोण गव्हर्न करणार, त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार, जो पॉवरफुल आहे तो. मग रेझोनन्स इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये पॉवरफुल कोण आहे, तर इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. आणि म्हणून सांगितलं हेन्स रिॲक्टिव्हिटी इज कंट्रोल बाय स्ट्रॉंगर इंडक्टिव्ह इफेक्ट अँड हेन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन टेक्स प्लेस स्लोली. कारण या रिॲक्शनमुळे जर का कार्बोनियम आयन डिस्टॅबिलाइज होणार आहे, म्हणजेच याचा अर्थ ती रिॲक्शन काही स्वतःहून होणारी नाही आहे. आणि म्हणून आपण सांगितलं की दॅट रिॲक्शन टेक्स प्लेस स्लोली अँड इट टेक्स प्लेस ओनली अंडर ड्रास्टिक कंडिशन. कारण कोणीही स्वतःहून त्या ठिकाणी स्टेबिलिटीमधून अनस्टेबिलिटीकडे जाणार नाही आणि तरीसुद्धा ही रिॲक्शन होते आहे. याचा अर्थ ती स्लो होणार आणि ती स्वतःहून होणार नाही, ती सहजासहजी होणार नाही. इट मस्ट बी कॅरिड आउट अंडर ड्रास्टिक कंडिशन. अँड ॲट विच पोझिशन धिस रिॲक्शन टेक्स प्लेस, ॲट विच पोझिशन द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन टेक्स प्लेस, तर इट टेक्स प्लेस ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. तर ती ऑर्थो आणि पॅराला होते हे मात्र कोणी सांगितलं तुम्हाला, रेझोनन्स इफेक्टनी. बघा रिॲक्शन स्लो आणि अंडर ड्रास्टिक कंडिशन होते, जबाबदार कोण आहे, तर इंडक्टिव्ह इफेक्ट, कारण तो जास्त पॉवरफुल आहे. बरं जी काही रिॲक्शन होईल, चला स्लो रिॲक्शन आहे, चला ड्रास्टिक कंडिशनमध्ये रिॲक्शन होते, पण रिॲक्शन तर होतेच. मग ती रिॲक्शन कुठे होते, तर ती ऑर्थो आणि पॅराला होते. हे कोणत्या इफेक्टनी सांगितलं, रेझोनन्स इफेक्टनी. म्हणजे तुम्हाला जर का कोणी विचारलं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन अरिल हॅलाइड टेक्स प्लेस स्लोली अँड अंडर ड्रास्टिक कंडिशन, तर कोणामुळे, ड्यू टू मायनस आय इफेक्ट. आणि पुढे विचारलं की व्हेनेवर दॅट रिॲक्शन टेक्स प्लेस, ऑल्दो इट टेक्स प्लेस स्लोली, ऑल्दो इट टेक्स प्लेस अंडर ड्रास्टिक कंडिशन, बट व्हेनेवर इट टेक्स प्लेस ॲट विच पोझिशन, तर इट टेक्स प्लेस ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. विच इफेक्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऑर्थो पॅरा डायरेक्शनल नेचर, तर रेझोनन्स इफेक्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग नेचर. ओव्हरऑल तुम्हाला या कन्सेप्टमध्ये काय लक्षात आलं,
पहिली गोष्ट ही लक्षात आली की तुम्हाला की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन अरिल हॅलाइडमध्ये होते, पण ती अतिशय स्लो आणि अंडर ड्रास्टिक कंडिशन होते. त्याला जबाबदार कोण आहे तर निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे कोणाचा, त्या हॅलोजनचा. त्यांनी त्या कार्बोनियम आयनला डिस्टॅबिलाइज करायचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे रिॲक्शन टेक्स प्लेस स्लोली आहे. बरं ठीक आहे, रिॲक्शन स्लोली आहे तर कुठे होणार ही, तर ही ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला होणार. हे कोणी डिसाईड केलं, कोणत्या इफेक्टने डिसाईड केलं तर रेझोनन्स इफेक्टने डिसाईड केलेलं आहे. आणि म्हणून याच्या आधीला आज ज्या तुम्हाला सगळ्या रिॲक्शन सांगितल्या आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, ऑल द रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. त्याचं कारण हे इथे आपण सांगितलं आहे की ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे अरिल हॅलाइड, म्हणून ऑर्थो आणि पॅरा पोझिशनचे प्रॉडक्ट्स हे आपल्याला प्रामुख्याने मिळाल्याचं दिसून येतं. या ठिकाणी आपण हा ऑर्थो पॅरा नेचर ऑफ इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन अरिल हॅलाइड हा टॉपिक आपण इथे लक्षामध्ये घेतलेला आहे. हे लेक्चर आपण इथेच थांबवू. थँक्यू.